नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर TET मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच आपण मिशन महा TET ही 2024 पर्व दुसरे ही सिरीज चालू केली आणि या सिरीज अंतर्गत आपण विविध पूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण असे व्हिडिओज पाहत आहोत। याच्यामध्ये TET चे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत माहिती पाहिली, म्हणजे TET कोण द्यावी, कोणी देऊ नये, कोणता पेपर घ्यावा, पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास मध्ये काय असतं किंवा पेपर 2 ला कोणी कोणतं सिलेक्ट करावं, सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान हे कोणी कसे सिलेक्ट करावे याच्या संदर्भात आहे। मग हे जे सिलेक्ट करताना काही चुका झाल्या तर त्याच्या भविष्यामध्ये काय तोटे होऊ शकतात याच्या संदर्भात डेडिकेटेड व्हिडिओ पाहिला। त्यानंतर आपण TET पेपर इन्फॉर्मेशन पाहिली, जो काही पेपर आहे त्याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन पाहिली। त्यानंतर हाऊ टू क्रॅक TET इन फर्स्ट अटेम्प्ट हा व्हिडिओ पाहिला। मग तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मग आपण सब्जेक्ट वाइज सिलेबस ही प्लेलिस्ट चालू केली। याच्यामध्ये 7 व्हिडिओज टाकले। याच्यामध्ये प्रत्येक विषयाचा अप टू डेट, टॉप टू बॉटम, सुरुवातीपासून शेवट आणि एकदम ऑथेंटिक सिलेबस पाहिला आणि या सिलेबसच्या बाहेर कोणताही प्रश्न विचारणार नाही असा सिलेबस आपण पाहिला। त्यानंतर आपण सब्जेक्ट वाइज टिप्स ही सिरीज चालू केली आणि या सिरीजमध्ये आपण आत्तापर्यंत 6 विषयाच्या टिप्स पाहिल्या। पहिला होता विषय मराठी, याच्या टिप्स पाहिला, त्यानंतर इंग्लिशच्या टिप्स पाहिला, त्यानंतर मानसशास्त्र म्हणजे बालमानसशास्त्राच्या टिप्स पाहिला, त्यानंतर गणिताच्या पाहिल्या, त्यानंतर विज्ञान म्हणजेच पेपर 1 ला परिसर अभ्यासमध्ये 6 ते 7 मार्काला असतं, त्यानंतर पेपर 2 ला जो काही विज्ञान 30 मार्काला आहे याच्या संदर्भात टिप्स पाहिला, त्यानंतर परिसर अभ्यासच्या सुद्धा टिप पाहिल्या। तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक शास्त्र या विषयासंदर्भात टिप्स पाहणार आहोत, जे की सामाजिक शास्त्र हे पेपर 2 ला असतं आणि हे 60 मार्काला आहे। पेपर 2 ला जे गणित आहे आणि विज्ञान याच्यामध्ये गणित 30 आणि विज्ञान 30 मार्काला असतं, पण सामाजिक शास्त्रामध्ये सामाजिक शास्त्र हा विषय असतो 60 मार्काला। मग या 60 मार्काचं विभाजन इतिहास 30 मार्क आणि भूगोल 30 मार्क हे असतं। मग याच्यामध्ये इतिहासामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र आणि हे आपलं राज्यशास्त्र असतं, पण ह्या भूगोलमध्ये भूगोल, अर्थशास्त्र आणि पर्यावरण हे असतं। मग आता या विषयाचा अभ्यास कसा करायचा याच्या महत्त्वाच्या टिप्स आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स, तुम्हाला परत एकदा हात जोडून कळकळीची विनंती आहे की सामाजिक शास्त्रामध्ये कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असतील किंवा तुम्हाला सामाजिक शास्त्रामध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर पहिली गोष्ट हीच आहे की कोणताही क्लास लावू नका। सामाजिक शास्त्रामध्ये चांगले मार्क्स घेण्यासाठी क्लास लावण्याची आवश्यकता नाहीये। का आवश्यकता नाहीये? कारण जे क्लासेसमध्ये शिकवतात ते परीक्षेमध्ये विचारलं जात नाहीये। तरी सुद्धा सांगतोय की क्लास लावू नका। जर चुकून माकून क्लासेस लावले असतील, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, माणसाकडून चुका होत असतात, जर त्या तुम्ही क्लास वगैरे लावला असेल तर परत एकदा तुम्हाला हात जोडून कळकळीची तळमळीची विनंती करतो की बाबांनो, क्लासमध्ये जे काही तुम्हाला सामाजिक शास्त्राचं शिकवतील ते अजिबात वाचू नका। हीच महत्त्वाची पहिली टिप्स आहे। क्लास लावले असतील तर त्या क्लासवाल्यांचा सामाजिक शास्त्राचा अभ्यास करू नका। कारण का? ह्याचं कारण तुम्हाला थोड्याच वेळात कळेल। आणि त्याच्यापेक्षा दुसरी महत्त्वाची टिप, मग आम्ही या सामाजिक शास्त्राचा अभ्यास कसा करावा, याचे पुस्तकं कसे घ्यावे किंवा काय वाचावं। आता मार्केटमध्ये सामाजिक शास्त्र म्हणून पुस्तक भेटून जातं, त्याचा अभ्यास केला तर फायदा होईल का? अजिबात नाही। मग मार्केटमध्ये ठोकळा उपलब्ध आहे, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 ठोकळा, याच्यामध्ये सर्व विषयांचा अभ्यास, मराठी आहे, इंग्लिश आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, मानसशास्त्र आहे, बुद्धिमत्ता आहे, गणित आहे, सगळंच फलाना बिस्ताना सगळंच आहे। मग हे करू का? ठोकळा घेतला की स्वस्त बसतं, काही उपयोग नाही। मग मार्केटमध्ये इतिहासाचं सेपरेट पुस्तक आहे, भूगोलाचं सेपरेट पुस्तक आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, इतिहासामध्ये आधुनिक भारताचा भूगोल आहे, मग अनिल कठारे सरांचं पुस्तक आहे, त्याचे खंड आहेत, हे वाचू का? असलं वाचून परीक्षेमध्ये याचा 0 उपयोग होतो, काहीच येत नाहीये। मग काय करावं ते सांगतो, काळजी करू नका, याचं कारण सुद्धा पुढे चालेल। मग आता याच्यामध्ये आणखी सर्वात महत्त्वाची गोष्ट की क्लासेसचे टेस्ट सिरीज असतात। तिसरी महत्त्वाची टिप सामाजिक शास्त्रासाठी, जी की क्लासेसच्या महत्त्वाच्या क्लासेस जे असतात त्यांच्या ज्या काही महत्त्वाच्या म्हणून सिरीज वगैरे असतात किंवा ते टेस्ट सिरीज चालूच करतात, 200 रुपये, 299, 399ला 10 पेपरची सराव संच, हे क्या का? अजिबात नाही। चुकून सुद्धा त्यांचा सराव संच घ्यायचा नाही, याचा फायदा 0 होईल। ही सर्वात महत्त्वाची चौथी टिप।
मग याच्यासाठी काय करावं, याच्यासाठी काय करावं हे मी सांगतो. आता तुम्ही काय करू नये हे मी सांगितलं, आता तुम्ही काय करायला हवं हे सांगतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही एक वेळेस जेवण नाही केलं तर चालेल, आंघोळ नाही केली तर चालेल, पण त्यासाठी तुम्ही अगोदर सामाजिक शास्त्राचा सिलेबस काय आहे तो जाणून घ्या. मग याच्यामध्ये सामाजिक शास्त्राचा सिलेबस काय आहे, इतिहास 30 मार्क आहे, भूगोल 30 मार्क आहे. मग इतिहासामध्ये कशाचा अभ्यास करावा, तर फक्त आणि फक्त शालेय पाठ्यपुस्तकं. इतिहासासाठी तुम्हाला 4थी पासून 10वी पर्यंत जुनेही करा, नवीनही करा. वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन, इच अँड एव्हरी वर्ड इज इम्पॉर्टंट. शालेय पाठ्यपुस्तकातलं 4थी पासून 10वी पर्यंत इतिहास जुना असो नवीन असो उकळून प्या, डोळ्यात तेल घालून प्या, डोळ्यात तेल घालून ते वाचा, पण वाचा. एक वेळ जेवू नका, आंघोळ करू नका, वाटलंच तर ब्रशसुद्धा करू नका, पण 4थी पासून 10वी पर्यंतचे जुने इतिहासाचे पुस्तकं वाचलेच पाहिजेत. त्याच्यासोबत कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही 4थी ते 10वीचे नवीन पुस्तकंसुद्धा वाचायला हवेत. आता 9वी 10वी इतिहासाचं तुम्ही नवीन पुस्तक नाही वाचलं तरी चालेल. ओके. मग आहे भूगोल. मग भूगोलासाठी काय वाचावं, भूगोलासाठी तुम्ही एकच गोष्ट करायला हवी, जे जुने 4थी पासून 10वी पर्यंतचे पुस्तकं आहेत भूगोलाचे, एकमेव उपाय तोच. मग नवीन का वाचायचे नाही, तुम्ही इतिहासाला नवीन सुद्धा वाचायला सांगितले, मग भूगोलाला का सांगत नाहीत. भूगोलाला हेच सांगत नाहीये कारण नवीन भूगोलामध्ये काहीच नाहीये, नवीन भूगोलाच्या पुस्तकाला चवच नाहीये. कारण जे तुम्हाला जुन्या पुस्तकातून भेटणार आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीनं तुम्हाला नवीन भूगोलाच्या पुस्तकात मिळणार नाहीये. म्हणजे जे काही नवीन पुस्तक आहे त्याच्यापेक्षा 1000 पटीनं तुम्हाला जुन्या पुस्तकाला भेटेल. नवीन पुस्तकामध्ये काहीच तेवढी माहिती नाही, सर्वच्या सर्व उपयोजनात्मक प्रश्न आहेत किंवा उपयोजनात्मक अभ्यासक्रम आहे, त्यामुळं त्याच्यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारले जात नाहीत. म्हणून त्यासाठी तुम्ही फक्त जुन्या अभ्यासक्रमाचे पुस्तकं वाचा. आणि आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जे की 2013 पासून ते आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिका आहेत ते वाचा, रट्टा मारा, सर्वच्या सर्व ॲनालिस करा की बाबा इतिहासाचे प्रश्न आहेत, ते इतिहासाचे प्रश्न कुठून विचारलेले आहेत. मग इतिहासाच्या 10वीच्या जुन्या इतिहासावर प्रश्न आहेत, मग त्याच्यामध्ये अफूचं युद्ध आहे किंवा दुसरे महायुद्ध आहे, या पुन्हा चीनी टरबुजाचे तुकडे, हे काय आहे, जुन्या अभ्यासक्रमावर आधारित आहे, जुन्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे, हे सर्वच्या सर्व जुन्या अभ्यासक्रमावर आहेत. मग दुसऱ्या महायुद्धाची कारणं त्याच्यावर आहेत. मग इंग्लंडनं कुठल्या देशावर कब्जा केला होता, हे सर्वच्या सर्व जुन्या अभ्यासक्रमातलं आहे. सर्व प्रश्न हे जुन्या अभ्यासक्रमावर आधारित पडलेले आहेत इतिहासाचे आणि भूगोलाचे सुद्धा. मग हे जुन्या अभ्यासक्रमाचेच पाठ्यपुस्तकं वाचा आणि पेपर मस्ट आहे, तो पेपर मस्ट आहे. 2013 पासूनच्या आत्तापर्यंतचेच प्रश्नपत्रिका वाचा, रेफर करा आणि त्याचा ॲनालिस करा की तुम्हाला अवगत होऊन जाईल की बाबा हे जुन्या अभ्यासक्रमावरच प्रश्न विचारलेले आहेत. आणि मग मी तुम्हाला एक टिप सांगितली होती की 3 नंबरची की टेस्ट सिरीज लावू नका क्लासेसवाल्यांची, कारण हे जुन्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न नसतात, शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न नसतात. त्यांचे प्रश्न कशावर आधारित असतात, त्यांचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेवर आधारित असतात. इतिहासाचा वेगळा ठोकळा, इतिहासाचे वेगळं पुस्तक, त्याच्यात अनिल कठारेचं आहे किंवा वेगवेगळ्या लेखकांचं आहे, खंडवाईज आहे, त्यावर आधारित प्रश्न असतात जे की स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. तसले प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये आपलं शासन प्रशासन हे अजिबात विचारत नाही. ते फक्त आणि फक्त शालेय पाठ्यपुस्तकावर फोकस करतं. का? कारण आपण शिक्षक होणार आहोत, शाळेमध्ये जाऊन इतिहास भूगोल हे पाठ्यपुस्तकाचं शिकवणार आहोत. पाठ्यपुस्तक हे आत्मा आहे आपल्या सामाजिक शास्त्राचा, परिसर अभ्यासचा, याच्या बाहेर प्रश्न नसतात. त्यासाठी पाठ्यपुस्तकं वाचा आणि जुन्या अभ्यासक्रमा म्हणजे आता जे काही जुने पेपर आहेत तेच फॉलो करा, तेच पेपर तुम्ही सोडवा. बस एवढ्याच गोष्टी करा, याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करायची आवश्यकता नाही आहे. मग या सर्व गोष्टी केल्या तर तुम्हाला सामाजिक शास्त्रामध्ये 60 पैकी 50 तरी मार्क कुठं गेले नाही आहेत. 60 पैकी 50 मार्क तुम्हाला कुठंही जाणार नाही आहेत. ह्या गोष्टी फॉलो करा, तुम्हाला मस्तपैकी 60 पैकी 50 मार्क मिळून जातील. मग आता प्रश्न पडला असेल की आम्हाला जुन्या अभ्यासक्रमाचे पुस्तकं नाही आहेत, काही टेन्शन घेऊ नका.
त्याचे व्हिडिओ, त्याचे प्रत्येक चॅप्टरचे आपण व्हिडिओ बनवून हे चॅनलवर टाकणार आहोत, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण तत्पूर्वी आपण ह्याच्या काही नोट्सच्या PDF लॉन्च केलेल्या आहेत, त्या तुम्ही घेऊ शकता. ज्या की विज्ञानाची एक PDF आहे, ते आहे 3री ते 8वीचं विज्ञान जुन्या अभ्यासक्रमाचं, जे की परिसर अभ्यासासाठी उपयोगात होऊन जाईल आणि ज्यांचं सायन्स मॅथ आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगात होऊन जाईल. मग त्यानंतर आपण दुसरी PDF काढलेली आहे परिसर अभ्यासची. त्याच्यामध्ये 4थीचा परिसर अभ्यास आहे, 3रीचा आहे, 5वीचा आहे, त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे. याची एक PDF आहे ही तुम्हाला 71 रुपयाला मिळून जाईल. विज्ञानाची सुद्धा PDF 71 रुपयाला भेटून जाईल. मग आता ही जी काही आपण परिसर अभ्यासची PDF काढलेली आहे ती परिसर अभ्यासलाही उपयोगात आहे आणि सामाजिक शास्त्रासाठी सुद्धा उपयोगाला येणार आहे. कारण सामाजिक शास्त्रामध्ये शिवरायांचा इतिहास विचारला जातो, कसे घडलो आपण याच्यावर सुद्धा प्रश्न असतात. त्यानंतर बाकीच्या इयत्तेनुसार आपण त्या PDF नंतर हे करू. पण सध्या या 3 PDF लॉन्च केलेले आहेत. जुनं विज्ञान 3री ते 8वी, मग पुन्हा परिसर अभ्यास आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी की तुम्हाला 7 ते 8 मार्क मिळवून देतील. कुठले? जगाचा भूगोल. मग या जगाचा भूगोल कुठला आहे? तुम्हाला आपला महाराष्ट्राचा आहे, भारताचा आहे, त्यानंतर आशियाचा आहे. मग आशियामध्ये जे काही देश आहेत, चीन आहे, जपान आहे, श्रीलंका आहे, याच्यावर आधारित वेगवेगळे चॅप्टर आहेत. मग पुन्हा आपण आशियाच्या बाहेर आफ्रिका गेलो, त्याच्यामध्ये आफ्रिका खंड आहे, साऊथ आफ्रिका आहे, दक्षिण आफ्रिका आहे, त्याच्यानंतर हे आहे आपलं ब्राझील आहे. मग याच्यामधले वेगवेगळे चॅप्टर आहेत किंवा वेगवेगळ्या देशाचे आहे. मग त्यानंतर युरोप खंड आहे. युरोप खंडामध्ये कुठले खंड येते? इटली आहे, जर्मनी आहे. याच्या संदर्भात असे 21 देशासंदर्भात 21 चॅप्टर आहेत, 20 चॅप्टर आहेत. ते वेगवेगळ्या म्हणजे आशिया आहे, भारत आहे आणि त्यानंतर आपलं युरोप आहे, आफ्रिका आहे, असे सर्व मिळून त्याच्यामध्ये जर्मनी, इजिप्त, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया असे वेगवेगळे आहेत. तुम्ही भरपूर मिळून जातील त्याच्यामध्ये. आणि याच्या बाहेरचं जगाच्या भूगोलवर काहीही विचारणार नाही आहेत. आता हे जुन्या अभ्यासक्रमावर आधारित चॅप्टर आहेत आणि त्याची सांगड नवीन अभ्यासक्रमाशी म्हणजे लेटेस्ट माहितीशी केलेली आहे. त्यानुसार ह्या नोट्स बनवलेल्या आहेत आणि ह्या नोट्सची PDF तुम्हाला भेटून जाईल. याची प्राईससुद्धा 71 रुपये आहेत. मग आता ह्या नोट्स घ्यायच्या कशा? विज्ञान 71 रुपये, परिसर अभ्यास 71 रुपये आणि जगाचा भूगोल 71 रुपये. ह्या प्रिंटेड स्वरूपात नोट्स आहेत. पूर्वी ह्या हस्तलिखित होत्या, पण आता आपण ह्या प्रिंटेड स्वरूपात केलेल्या आहेत. मग ह्या कशा घ्यायच्या? इथं तुम्हाला नंबर दिसत असेल 99 70 96 11 44 8999 65 38 15 म्हणजे 89 99 65 38 15. हा जो काही स्क्रीनवर नंबर दिसत आहे याच्यावर तुम्ही फोनपे करा, जीपे करा. ते केल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढा, तो व्हॉट्सअपला सेंड करा. व्हॉट्सअपला सेंड केल्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयाची PDF पाहिजे तो मेसेज करा. तुम्हाला त्या विषयाची PDF भेटेल, त्याचा पासवर्ड भेटेल. तो पासवर्ड टाकल्याशिवाय PDF ओपन होणार नाही आहे. आणि अलर्ट वॉर्निंग, जर तुम्ही PDF शेअर करणार असाल तर अजिबात करू नका, कारण ह्याला AI प्रोटेक्शन दिलेलं आहे. AI टेक्नॉलॉजीची सांगड घालून याला आपण प्रोटेक्शन मजबूत केलेलं आहे. जर तुम्ही PDF दुसऱ्याला फॉरवर्ड वगैरे केली, पासवर्ड वगैरे शेअर केला तर ती PDF करप्ट होईल. PDF करप्ट झाली किंवा तुमच्याकडून घाण झाली याची जिम्मेदारी माझी नाही आहे. माझं काम आहे, तुम्ही पैसे दिले, पैसे सक्सेसफुल माझ्या अकाउंटवर आले तर मी त्याचा स्क्रीनशॉट दिला, मी तुम्हाला PDF देणार, त्याचा पासवर्ड देणार आणि प्रोटेक्शन टाकलेलं आहे हे मी वारंवार सांगत आहे. तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये चूळ असेल किंवा काय होते बघायचं, ट्राय करा. PDF करप्ट झाली आणि फॉरवर्ड केली, करप्ट झाली किंवा घाण झाली याची जिम्मेदारी माझी नाही आहे आणि तुम्हाला परत PDF भेटणार नाही आहे. PDF परत घ्यायची असेल तर त्याची कॉस्ट डबल होऊन जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्ही व्हॉट्सअपला सेटिंग केलेली असेल की 24 तासाची, तुम्ही मेसेज केला की 24 तासानंतर ऑटोमॅटिक उडून जातो, ती सेटिंग चेंज करा. मी नोट्स ह्या फक्त व्हॉट्सअपवर सेंड करेल, इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर केल्या जाणार नाहीत, इतर कुठल्याही सोशल मीडियावर भेटणार नाही आहेत. आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवली, तुम्हाला PDF दिली, त्याचा पासवर्ड दिला, तुम्ही ओपन केली, बघितली, वाचली, अभ्यास केली, 24 तास होऊन गेले, तुम्ही ती व्हॉट्सअपची सेटिंग 24 तासाची केली असल्यामुळे ते उडून गेले. मग याची जिम्मेदारीसुद्धा माझी नाही आहे, ते तुमची स्वतःची चुकी असेल. त्यामुळे व्हॉट्सअपची सेटिंग बदलून ठेवा. व्हॉट्सअपला नोट्स पाठवले जातील, त्या नोट्स तुम्हाला परीक्षेपर्यंत उपयोगाला यायला पाहिजेत. वारंवार डिलीट होत असतील, फॉरवर्ड होत असतील आणि घाण झाल्या तर याची जिम्मेदारी अजिबात माझी नाही आहे. आणि मी तुम्हाला ही केलं तर मोबाईल फॉर्मॅट झाला, असाच झाला, पाण्यातच पडला, चलतीवरच पडला, मग सगळंच गेलं, मग मला परत द्या, अजिबात मिळणार नाही आहेत.
एकदाच भेटतील, जर डबल घ्यायचे असतील तर त्याचा कॉस्ट डबल असेल. फॉरवर्ड केल्यावर करप्ट झाली याची जिम्मेदारी माझी नाही आहे. तुमच्या मोबाईलमधून डिलीट झाली ते तुमचं वैयक्तिक कारण आहे, कारण मी इकडून सेंड केल्यानंतर माझी सेटिंग 24 तासाची नसते, लाईफ टाईमची असते. लाईफ टाईम तुमच्या मोबाईलमध्ये ते असायला हवेत किंवा माझ्या मोबाईलमध्ये जर असतात, जर तुम्ही डिलीट केलात तिकडून डिलीट होईल, माझ्याकडून तर अजिबात नाही आहे. असो, जेवढं काय सर्व सांगायचं होतं तेवढं सर्व महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा. आणि हा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की हा व्हिडिओ शेअर करा. फक्त व्हिडिओ शेअर करा, नोट्स शेअर करू नका. नोट्स शेअर केला तर त्या करप्ट होतील, त्यानंतर मी तुम्हाला देणार नाही आहे. असो, तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना नोट्स घ्यायचे असतील त्यांनी घ्या, ज्यांना नोट्स घ्यायचे नसतील त्यांनी घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. आपण या नोट्सचे व्हिडिओ बनवून टाकणार आहोत, पण त्याच्यासाठी वेळ लागेल. किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, ते टप्प्याटप्प्यानं स्लो प्रोसेस आहे, ती होत जाईल. सध्या 3 विषयाच्या नोट्स लॉन्च केलेल्या आहेत, त्या तुम्ही परचेस करू शकता. आणखीन भरपूर नोट्स आहेत, सर्वच्या सर्व आहेत. विज्ञान हे फार जुनंसुद्धा आहे आणि नवीन 6वीपासून 10वीच्या सुद्धा नोट्स रेडीमेड आहेत. मी स्वतः लिहिलेले आहेत, स्वतः फॉलो केलेले आहेत. त्याचे आपले हे सुद्धा प्रिंटेड स्वरूपात सुद्धा केलेले आहेत. इतिहासाचा सुद्धा जुना अभ्यासक्रम, नवीन अभ्यासक्रम याची सांगड घालून 4थीपासून 10वीपर्यंत आहेत. भूगोलसुद्धा 4थीपासून 10वीपर्यंत आहेत. आपल्याकडे मानसशास्त्राच्या सुद्धा नोट्स सर्व रेडी आहेत. मग मला कमवायचं असेल तर मी सर्वच्या सर्व ह्या नोट्सच्या PDF आत्ताच लॉन्च करू शकतो आणि आत्ताच हे बाजार करू शकतो. पण आपल्याला तसं करायचं नाही, स्टेप बाय स्टेप, ज्याचा की तुम्हालाही फायदा होईल आणि तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हायला तुम्हाला मदत होऊन जाईल. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.